नमस्कार मित्रांनो रविराज साबळे पाटलांचा एक नवीन व्हिडिओ आलेला आहे. व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करणारच आहे, पण व्हिडिओ बनवण्याचा मुद्दा असा आहे की महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांसाठी लढणारे, शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी दिवस रात्र एक करणारे लोक खूप कमी आहेत. पण त्या कमी लोकांमध्ये एक नाव कायम पुढे असतं, ते म्हणजे रविराज साबळे पाटील. पण शेतकऱ्यांसाठी एवढं लढत असताना त्यांच्यावरती हजारो खोटे गुन्हे दाखल होत आहेत. मित्रांनो, असाच एक खोटा गुन्हा त्यांच्यावरती दाखल झालेला आहे व त्याची चौकशी करण्यासाठी पोलीस थेट त्यांच्या ऑफिसमध्ये दाखल झालेले आहेत. मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ बघून तुम्हाला काय वाटतं तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तुमची जबाबदारी व्यस्त असेल तर तसं बी काहीच नाही. तुमचं त्याच्यानंतर त्यांच्या वेळेस तुम्हाला कॉल करून येतील, तुमच्या वेळेस असं येतील त्याच्यावर. उद्या साहेबच नसल्यामुळे तुम्ही आले तरी तिथलं काय जे तुमचं हे आहे ते होणार. हजेरी लागली की माझी, मी आलो म्हणून जबाब तर होईल ना. मी आलो होतो म्हणून ते जबाब घेतात ना तुम्ही. तुमचे ठाण्याचे अंमलदार म्हणा किंवा ज्यांच्याकडे चार्ज आहे, एपीआय म्हणा. इंदापूर पोलीस स्टेशन म्हणले तिथे पीआय दर्जाचेच अधिकारी असतील, मग एपीआय पण असतीलच त्यांना असिस्ट द्यायला. उद्या जबाब काय म्हणतात ना, काय आहे तुम्ही दिले काही गोष्टी केल्या तरी पण मला एकच गोष्ट म्हणायची की सगळं काही तुमच्याच मनाने का बरं केलंच नाहीये. काही मी काहीच केलं नाहीये. मी बाब्याला बाब्या म्हणलो, ठीक आहे, त्याचं नाव आहे, त्याला लहानपणी आम्ही बाब्या म्हणतो, लहानपणापासून म्हणतोय, तेव्हा त्याची इज्जत गेली नाही, आताच गेली का? हा पण खरं म्हणत होत. शेतकऱ्यांचे पैसे बुडवणाऱ्या व्यक्तीला असं खुल्या मोकळी 4-4, 5-5, 10-10 बॉडीगार्ड ठेवून हिंडायची मोकळी काय? आणि आम्ही फक्त सर्वसामान्य शेतकऱ्याचे पैसे मागितले की झालं, आम्ही चुकीचे. याच्यामध्ये काय होतंय माहितीये का? पोलीस डिपार्टमेंटवर असणारा सर्वसामान्य माणसाचा विश्वास उडून चाललाय. हे सगळं महाराष्ट्र बघत आहे, अख्खा महाराष्ट्र बघत आहे, अख्खा. काय करायचं? नाही उचलून नाही तुमचा अधिकारी हे नाही घेतले वाटत होते का? हे नाही घेतल्यावर काय होईल? नाही घेतल्यावर काय होईल ते तर सांगा की, मला तर कळू दे का. असं समजून तुम्ही पुढची तारीख नाही द्या, तारीख तर आहे ना, तसंच होईल ना. मी उद्याच येणार. मी उद्याच तुमच्या इंदापूरच्या पोलीस स्टेशनला येणार आणि माझा जबाब नोंदवणार. चुकीचं करताय हे सगळं. भारतरत्न विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं संविधान खूप ग्रेट आहे, पण अंमलबजावणी करणारे पाहिलं, समजलं, जाणवलं. बस अजून घरात, म्हणजे तुम्हाला बिलाचे पैसे भेटणार आहेत, ऊस घातलेले पैसे भेटणार आहेत. आज रोजी इंदापूरच्या युनिटला ऊस वाहतूकदारांचं आंदोलन चालू आहे, ओंकार शुगरच्या बाहेर. आणि तिथल्या वाहतूकदारांचं म्हणणं आहे की आम्ही पैसे भेटल्याशिवाय इथून उठणार नाही. म्हणजे याचा अर्थ असा आहे, शेतकऱ्यांच्या ऊसाचं सोडून द्या, ज्यांनी वाहतूक केली आहे तुमच्या ऊसाची त्यांचे बी पैसे द्यायला भिकारचोट बाब्याकडे नाहीये. आणि बाब्या एकच काम करतोय, तो म्हणजे जो आवाज उठवतोय त्याचा आवाज दाबण्यासाठी प्रशासनाचा वापर करतोय. मला एक प्रश्न पडत आहे, प्रशासनाला गोष्टी माहीत आहेत, प्रशासनाला समजत आहे, पण उमजत का नसेल? एकच गोष्ट प्रत्येक वेळेस सारखी सारखी का होत असेल? त्याचं कारण फक्त एकच आहे, आवाज दाबणं. आता 3 तारखेला मला सांगा, तुमच्यासाठी काम करत असताना एक दिवसही मोकळा नाहीये, पण काय म्हणतात ना, आपण कायद्याच्या हिशोबाने चालतो, भारतीय संविधानाला मानतो, त्या हिशोबाने 3 तारखेचा वेळ दिलाही होता. पूर्ण दिवस वायाला जाणार आहे, पेट्रोल जळणार आहे, सोबत 4-2 माणसांचा सगळा खर्च. पण हे कशासाठी? नेमकं एका प्रकारच्या गुन्ह्यासाठी 17 ठिकाणी गुन्हे दाखल करायचे. बरं, गुन्हा काय केलाय? बाब्याला बाब्या म्हणलं म्हणजे गुन्हा झाला का?
ही एवढी नीच मानसिकता आहे या भिकारचोट दाद्याची, आणि त्याच्यासोबत इथलं प्रशासन पण छळतंय आवाज उठवणाऱ्यांना. तुम्हाला उद्या ताकदीनं तुमच्या हिशोबाने, बट मी तर येतोय इंदापूर पोलीस स्टेशनला, भेटूया.